बिहारमध्ये पुन्हा पंतप्रधान मोदींचा करिश्मा। बिहारमध्ये एनडीए समोर महाआघाडीचा सफाया। बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप, दुसऱ्या नंबरवर जेडीयू, एनडीएला प्रचंड बहुमत। महाआघाडी 50ात। महाराष्ट्राप्रमाणेच बिहारच्या विधानसभेचे निकाल। पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप कार्यालयात जाणार। बिहार विजयानंतर दिल्लीतील मुख्य कार्यालयात जाणार। विजयाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना संबोधित करणार। बिहारमध्ये कलांनुसार एनडीएला दणदणीत बहुमत। आतापर्यंतच्या कलांनुसार आरजेडी आणि काँग्रेसचा बिहारमधून सुपडा साफ। कलांनुसार तेजस्वी राहुल गांधींच्या महाआघाडीचा धुव्वा। बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्ह स्पष्ट। एनडीएला 195 तर महाआघाडीला केवळ 38 जागा मिळण्याची शक्यता। बिहारी जनतेची एनडीएला पहिली पसंती। बिहार निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या प्रचाराचा देखील एनडीएला फायदा। मुख्यमंत्री फडणवीसांचा बिहारमधील 61 मतदारसंघांवर प्रभाव। 61 पैकी 49 मतदारसंघात एनडीए उमेदवार आघाडीवर। पाटण्यात मोदी आणि नितीश कुमार यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह। भाजप कार्यालयाबाहेर जेडीयू कार्यकर्त्यांचा विजयोत्सव। ध्वज फडकवत जोरदार घोषणाबाजी। पाटण्यातील पक्ष कार्यालयाबाहेर जेडीयू कार्यकर्त्यांचा जल्लोष साजरा। फटाके फोडत, मिठाई वाटत जल्लोष साजरा। पाटण्यात भाजप आणि जेडीयूच्या महिला कार्यकर्त्यांच्या उत्साहाचं वातावरण। महिलांकडून गाणी गात जल्लोष साजरा। बिहार निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या स्पष्ट बहुमतानंतर मुंबईतही भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष। बिहार निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर नागपुरात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। भारत माता चौकात फटाके फोडून जल्लोष साजरा। बिहार निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुंबईच्या कांदिवलीमध्ये जल्लोष। भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात जल्लोष। बिहारमध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर सांगलीच्या इस्लामपूरमध्ये भाजपचा जल्लोष। पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी नागरिकांना लाडू वाटप करून जल्लोष साजरा केला। बिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाची दयनीय स्थिती। यंदा निम्म्याहून अधिक जागा घटल्या। आरजेडी फक्त 32 जागांवर पुढे। बिहार निवडणुकीत आरजेडीचा सुपडा साफ होण्याची चिन्ह। एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे ती पाहूया। बिहारच्या मुख्यमंत्री पदावर जेडीयूने दावा केलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, नितीश कुमार मुख्यमंत्री होते आणि राहणार असं जेडीयू कडून सांगण्यात आलेलं आहे। बिहारच्या मुख्यमंत्री पदावर जेडीयूचा दावा। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। कृष्णा, भाजप जरी मोठा पक्ष ठरत असला तरी नितीश कुमार मुख्यमंत्री होणार असं जेडीयू कडून सांगण्यात आलंय, काय सांगाल? वृषाली, यापूर्वी सुद्धा जेव्हा एनडीए म्हणून निवडणुकीला सामोरं जाण्याची वेळ आलेली होती तेव्हा सुद्धा प्रचारादरम्यान सातत्याने भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने हे स्पष्ट केलेलं होतं की नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री राहतील। आणि आताही आपण पाहतो की जेडीयूनं पुन्हा एकदा तोच दावा केलेला आहे आणि ती सुद्धा कार्यकर्त्यांची हीच भावना सकाळपासून आपण ऐकतो आहोत। जेव्हापासून निवडणुकांचे म्हणजे या सगळ्या निकालाची कळ हाती यायला सुरुवात झालेली मनामध्ये तीच भावना होते आणि आता जेडीयूनं अधिकृतरित्या ही आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे की बिहारचे मुख्यमंत्री हे नितीश कुमारच राहतील। मागच्या 20 वर्षांच्या कार्यकाळामध्ये नितीश कुमार यांनी ज्या पद्धतीने काम केलेलं होतं आणि पुन्हा एकदा बिहारमध्ये जेव्हा यावेळेला निवडणुकीला सामोरं जाण्याची वेळ आलेली होती तेव्हा सुद्धा सातत्यानं जेव्हा जेडीयूनं हा दावा केलेला होता तेव्हा भाजपला सुद्धा ते मान्य करावं लागलेलं होतं। आता भाजप बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आलेला असला तरी सुद्धा नितीश कुमार यांचा चेहरा समोर ठेवून बिहारच्या जनतेपुढे ह्या निवडणुकीच्या सामोरं जाताना एनडीएनं हे स्पष्ट केलं। नक्कीच धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।